तर आज आपण पिवळी बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण पहिले बटाटे उकडून घ्यायचे, चांगले शिजवून घ्यायचे, त्याची सालं सोलून त्यांच्या फोडी करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर किंवा भाजीमध्ये मीठ घालायचं नंतर भाजी तयार झाल्यानंतर. तर पॅन गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतरच राई घालायची. राई तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालून घ्यायच्या. आता मी ही जवळजवळ पाव किलो बटाटे घेतलेली, तर त्यासाठी मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या जास्त तिखट नाही आहेत मिरच्या. 3 ते 4 तुमच्या चवीप्रमाणे आपण मिरच्या त्याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या मी सोलून त्याच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं परतवून घ्यायचं. हे सोनेरी रंगावर परतवून घ्यायचं नाही, तर थोडंसं परतवून घ्यायचं. बटाट्याच्या भाजीला जास्त परतवून घ्यायचं नाही कांदा. अशा प्रकारे कांदा परतवून घ्यायचा. याच्यामध्ये चिमूटभर हळद घालून घ्यायची. हळद थोडी परतल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर चिरून घ्यायची, ती घालून घ्यायची. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण ही भाजी परतून घेतली. त्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी ज्या उकडून ठेवलेल्या होत्या, शिजवून ठेवलेले होते, त्या घालून घ्यायच्या. मीठ मी त्या बटाट्यावरच घालून घेतलेलं होतं, कारण ते सगळीकडे चोळलं जातं, चांगलं लागतं, त्यामुळे ते घालून घेतलं. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी हे वाफवून घ्यायचं आणि अशा प्रकारे ही भाजी तयार. थँक्यू.